नमस्कार, जयास किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पेरी पेरी पोटॅटो. चला पाहूया पेरी पेरी पोटॅटो कसे बनवायचे ते. का पेरी पेरी पोटॅटो दिसायला एकदम क्लासी झालेले आहे आणि टेस्टला तर अगदी सुपर बनलेले आहे. खूपच सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल. तर चला पाहूया याची रेसिपी कशी बनवायची ते. तर बघा, आपण किती क्वांटिटी मध्ये बनणार आहे त्यानुसार आलू घ्यायचे. तर मी इथे 3 ते 4 आलू घेतलेले आहे. आलू व्यवस्थित पील करून घ्यायचे, वरचे साल काढून घ्यायचे आलूचे आणि बघा असे लांब आकारामध्ये कट करून घ्यायचे. आकार कसा ठेवायचा ही तुमची चॉईस आहे, पण लांब आकार असला तर खूप छान लागतात आणि खूप असे क्लासी पण दिसतात. तर मी अशा आकाराचे कापलेले आहेत आलू. तर बघा आता हे असे व्यवस्थित तयार झालेले आहेत. हे पाण्याने एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचे. कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे हे आलू उकळून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि हे कापलेले जे काप आहेत आपण आलूचे ते या पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे. बघा जास्त वेळ उकळू द्यायचे नाही. आलू फक्त अदरकच्चे शिजले पाहिजे. 10 मिनिटे सोकू घालायचे आणि बघा अशा पद्धतीने ते सोकतील आणि त्यावर आपण चिली फ्लेक्स आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे. छान आता हे आलूचे काप तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बघा असा गोल्डन ब्राऊन याला कलर आला पाहिजे, जेणेकरून आपण जे वरचं जे कोटिंग आहे कॉर्नफ्लॉवरचं जे वरचं कोटिंग आहे ते क्रिस्पी झालं पाहिजे. अशा तऱ्हेने हे सर्व आता तळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळलेले आहेत आपण. तर सर्व तळून झाल्यानंतर चला आता लास्ट मध्ये यावर आपण ऑरिगॅनो, त्यानंतर चिली फ्लेक्स, त्यानंतर पेरी पेरी मसाला, मेन इन्ग्रेडियंट आहे पेरी पेरी मसाला. त्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकून याला गार्निश करायचं आणि बघा अशा पद्धतीने आपला पेरी पेरी पोटॅटो तयार आहे. अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. थँक्यू.